नमस्कार, मी प्रियंका। आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की IIT ही संस्था नेमकी काय आहे आणि IIT या संस्थेमध्ये मुलांसाठी किती सीट्स अवेलेबल आहेत आणि IIT या संस्थेमध्ये विद्यार्थी प्रवेश कसे घेऊ शकतात। तर आपल्या सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला जी इन्फॉर्मेशन हवी आहे ती मिस होणार नाही। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। IIT म्हणजे काय? देशातील सर्वात महत्त्वाची अभियांत्रिकी क्षेत्रातील IIT ही संस्था आहे। IIT चा लॉंग फॉर्म आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी। बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की आपल्याला IIT या संस्थेमध्ये प्रवेश मिळावा आणि आपले अभियांत्रिकीचं शिक्षण IIT मधूनच पूर्ण व्हावं। तर आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की IITच का? IIT मध्येच आपल्याला प्रवेश कशासाठी घ्यायचा? बाकीच्या इन्स्टिट्यूट नाही आहेत का? तर IITच का याचं उत्तर आहे की IIT ही एक देशातील सर्वात महत्त्वाची आणि मोठी अभियांत्रिकी क्षेत्रातील संस्था आहे। जे विद्यार्थी IIT या संस्थेमधून शिक्षण पूर्ण करतात त्यांना भारतातील आणि भारताच्या बाहेरील इंटरनॅशनल अँड मल्टीनॅशनल कंपनीज लाखो रुपयांचं पॅकेज देऊन ऑफर करतात। तर IIT या संस्थेमध्ये सुमारे 16,234 सीट्स अवेलेबल आहेत। म्हणजे IIT या संस्थेमध्ये सीट्स आहेत 16,234 आणि त्यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 2 प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतात की त्या म्हणजे पहिली परीक्षा आहे JEE मेन्स आणि JEE मेन्स ही परीक्षा जे विद्यार्थी क्वालिफाईड होतात त्याच्यानंतर त्यांना द्यावी लागते JEE ऍडव्हान्स आणि JEE ऍडव्हान्स या परीक्षेमध्ये मार्क मिळतात। त्या मार्कानुसार किंवा त्या मेरिटनुसारच विद्यार्थ्यांना IIT या संस्थेमध्ये प्रवेश मिळतो। हे झालं IIT या संस्थेबद्दल। आता आपण पाहूयात की NIT मध्ये म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत। तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये 24,000 सीट्स अवेलेबल आहेत आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये सुद्धा आपल्याला JEE मेन्स याच परीक्षेद्वारे आपल्याला ऍडमिशन मिळते। तसेच स्टेट गव्हर्नमेंट ऑफ इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये सुद्धा आपल्याला JEE मेन्स या परीक्षेद्वारेच प्रवेश मिळतो। तसेच भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ स्पेस अंतर्गत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजीच्या 160 जागांवरील प्रवेश देखील JEE ऍडव्हान्स या परीक्षेद्वारेच होतात। महाराष्ट्रातील प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज सुद्धा 15% प्रवेश JEEच्या बेसिसवरच होतात। आता मी तुम्हाला काही कॉलेजबद्दल आणि काही कोर्सेस बद्दल माहिती दिली। तर प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं कॉलेज भेटावं आणि त्याचा रँक पण चांगला यावा आणि विद्यार्थी तसे प्रयत्नही करतात। पण काही वेळेस काय होतं की विद्यार्थ्यांना समजत नाही की आपण नेमका अभ्यास कशाचा करायचा, CETचा करायचा का JEEचा करायचा। CETचे क्वेश्चन हे महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात आणि JEEचे क्वेश्चन हे NCERTच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात। तर विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता JEEचा अभ्यास करावा, कारण की ते क्वेश्चन थोडेसे हार्ड असतात आणि त्या क्वेश्चन मध्येच किंवा त्या अभ्यासक्रमामध्येच आपल्याला बराचसा अभ्यासक्रम हा आपला स्टेट बोर्डचाही कव्हर होऊन जातो। त्यामुळे विद्यार्थ्यांनी NCERTचा अभ्यास करावा आणि कारण NCERTची लेवल ही थोडी हार्ड असते इन कम्पेअर टू CET। कारण तुम्ही जर NCERTचा अभ्यास केला तर तुमचा आपोआप CETचाही देखील अभ्यास होऊन जातो। तर आता आपण बघूया की पेपरमध्ये किती सेक्शन्स असतात आणि त्या सेक्शनमध्ये किती क्वेश्चन्स असतात आणि त्याला मार्क्स किती असतात। तर पूर्ण JEEच्या क्वेश्चन पेपरमध्ये 2 सेक्शन असतात, सेक्शन A आणि सेक्शन B। तर सेक्शन A मध्ये पर सब्जेक्ट 20 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात आणि सेक्शन B मध्ये पर सब्जेक्ट 5 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात आणि सेक्शन B हा तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करावा लागतो। त्याच्यामध्ये कोणतेही ऑप्शन तुम्हाला भेटत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला सेक्शन B हा कंपल्सरी आहे। असे आपल्याला सेक्शन A आणि सेक्शन B ची मिळून 75 क्वेश्चन्स असतात आणि JEE मेन्स ही परीक्षा आपल्याला 300 गुणांची असते। तर 75 क्वेश्चन सॉल्व्ह करणे हा आपल्याला अनिवार्य आहे ह्या परीक्षेमध्ये। तर अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।